आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सोलापूर शहरातील जुना बोरावणी नाका चौकात काल सकाळी ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे वजीरुद्दीन अल्लाउद्दीन पटेल वय 36 आणि सैफन शेख फरीद पटेल वय 40 अशी आहेत। दोघेही बोरावणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील राहणारे। शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली। वजीरुद्दीन पटेल सैफन पटेल हे MH13 BT 5822 या मोटरसायकलवरून जात होते। त्याचवेळी आरोपी सलीम इस्माईल साब भैरामडगी वय 35 राहणार सुटणार तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक यांनी आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवत मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडकेत दुचाकीस्वार दोघे खाली पडले। ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने पोट, चेहरा आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला। मृत वजीरुद्दीन पटेल यांचे भाऊ शुकुर अल्लाउद्दीन पटेल वय 55 यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीवरून ट्रक चालक सलीम भैरामडगी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1) व मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के करत आहेत। या अपघातामुळे बोरावणी परिसरात शोककळा पसरली असून अपघाताची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणी केली आहे।